ते ठेव. बस. पाणी आणू? अगं बाई, हय्या विक्रमादित्य राजे शिर्के. देऊ, अगं हा विक्रमच आहे ना? काय अवस्था करून घेतली याने, बघवत नाही बाई. काकू प्लीज जरा गप्प बसशील का? अगं मी खरं तेच बोलतेय. याने आपल्या घरादाराचा नावाचा त्याग काय केला, एकदम अनोळखीच वाटायला लागला. कोण म्हणेल याला राजपुत्र, दशा बघ त्याची. बरोबरच आहे म्हणा, सामान्य मुलीशी नातं जोडल्यात सापडले ना. काकू नाही म्हणजे मला तसं नव्हतं म्हणायचं. तुला राग आला का? सॉरी हा. पण आपण तरी काय करणार ना. देऊ, विक्रमादित्य काय झालंय ना? बरं नाही वाटत आहे का? हो आई, रात्रभर बाहेर झोपला होता ना, थंडी भरून ताप आलाय. अरे देवा. हो नाही, अगं चालताही येत नव्हतं, चक्कर येऊन पडला रस्त्यात. अरे देवा, काय हाल करून घेतले ते. देऊ, त्यांना डॉक्टरकडे नेलं होतंस का? हो आई. आई, आम्हाला एवढं काही झालं नाही. तुम्ही आमची काय एवढी काळजी करता देवयानी सारखी? काय हो, हे सगळं तुमच्या घरच्यांना माहित आहे का? पण हे जेव्हा समजेल तेव्हा काय होईल याची कल्पना आहे ना तुम्हाला? हे सगळं कशासाठी करताय? अभिलाषा, तू जरा वेळ गप्प बसशील का? आई, मी विक्रमसाठी जरा खायला घेऊन येते. देवयानी, आम्हाला खरंच काही नकोय. आता तू जरा गप्प बसशील का? आई मी आलेच. वहिनी, याला म्हणतात खरं प्रेम. रोमियो ज्युलियट, लैला मजनू नंतर बहुतेक देवयानी आणि विक्रमच. अभिलाषा, पुरे आता. खरं तर ना, हे सगळं ना आमच्या बाबांमुळेच झाले. नसत्या अटी घालून ठेवल्यात आणि तुम्ही त्या मान्य केल्यात. काय गरज होती तुम्हाला मान्य करायची? घे, खाऊन घे. देवयानी प्लीज, आम्हाला तू खायचा आग्रह करू नकोस. आम्हाला खरंच इच्छा नाहीये. थांबा. त्याला कोणी काही देऊ नका. जो स्वतःचं पोट भरू शकत नाही, तो आपल्या देऊचं पोट काय भरणार? दादू, असं काय करताय तुम्ही? देव, तू आता मध्ये बोलू नकोस. माझी अट पूर्ण करण्याचं विक्रमनं मान्य केलंय आणि आता ते त्याचं कर्तव्य आहे. आणि ते कर्तव्य तो नीट पार पाडतो की नाही हे बघणं माझं कर्तव्य आहे. बाबा, एक पोळी तरी खाऊ दे ना त्यांना. हीच पोळी त्याला खूप महाग पडू शकते. हीच त्याची कसोटीची वेळ आहे. ही जर एक पोळी त्याने खाल्ली तर तो हरेल आणि पुन्हा कधीही जिंकू शकणार नाही. ही जर एक पोळी त्याने खाल्ली तर तो हरेल आणि पुन्हा कधीही जिंकू शकणार नाही. लढू दे त्याला. त्याच्या सुखासाठीच लढतोय ना तो. त्याच्या सुखासाठीच धडपडतोय ना तो. देऊ,
तू त्याला अशी पावला पावलावर मदत करत राहिलीस तर कसं होईल? तुझा विश्वास पाहिजे त्याच्या हिमतीवर, आणि इथं तर तू त्याला अपंग बनवतेस. दादू आजारी येतो, ताप आलाय त्याला. प्लीज असं नका ना करू. आता विक्रम मध्ये लढायची ताकदच नसेल तर त्याला म्हणा हार पत्कर आणि हो बाजूला. सर, आमच्यात जर हिंमत नसती ना तर तुमच्या ह्या अटी आम्ही मान्यच केल्या नसत्या. ही लढाई आम्हीच जिंकणार. आणि तुमचं म्हणणं बरोबर. आम्ही जर आमच्या स्वतःचं पोट बघू शकत नसू तर आमच्या दोघांचं पोट कसं भरणार? बरोबर आहे तुमचं म्हणणं. देव्याने, यापुढे तू प्लीज आम्हाला कुठल्याही प्रकारची मदत करू नकोस. ही लढाई आमची आम्हाला लढायची, आणि आता मी नक्की जिंकणार. आणखी एक सर, जोवर आम्ही तुमची अट पूर्ण करत नाही तोवर आम्ही हारलोय अशा भ्रमात कधीच राहू नका. तुमचे आम्ही खूप ऋणी आहोत सर. तुमच्यामुळे असं आयुष्य आम्हाला बघता आलं. असंही आयुष्य असतं हे आम्हाला कळलं. काळजी नको करूस देवा. येतो आम्ही. विक्रम, काळजी घे. एक गोष्ट लक्षात ठेव, तुझी काळजी करणारं कोणीतरी आहे. त्याच बळावर तर ही लढाई आम्ही लढतोय ते नाही. आपली काळजी करणारं आपला कोणीतरी माणूस आहे, ही भावनाच किती सुखावह नाही. स्वतःची काळजी घे. काळजी घे. तुमचं यापुढील प्लॅनिंग काय होतं? प्रत्येक शहरात दहशत निर्माण करण्यासाठी आम्ही गर्दीच्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणणार होतो. निरपराध लोकांचे जीव घेऊन दहशत निर्माण करण्याने तुम्ही काय साध्य करणार होता ते आम्हाला माहीत नाही. तिथे असा प्रश्न विचारायचीही सोय नाही. फक्त वरून आलेल्या ऑर्डर्स फॉलो करणं एवढंच आमच्या हातात आहे. चुकून कोणी असा प्रश्न विचारायचा प्रयत्न केला किंवा आपल्याला ऑर्डर देणारा कोण आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला तर त्याला ताबडतोब संपवण्यात येतं. कोणकोणती ठिकाणं टार्गेट करण्याचा प्लॅन होता तुमचा? प्रत्येक शहरातील शॉपिंग मॉल, रेल्वे स्टेशन, बस स्टॉप. इथे सर्वसामान्य लोकांची
काही ठराविक वेळी मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. त्या गर्दीचा फायदा घेऊन जास्तीत जास्त माणसं मारण्यासाठी आम्ही बॉम्बस्फोट घडवून आणणार होतो. हे काम करणारे दहशतवादी कोण आहेत? कुठून आले आहेत? या देशात प्रवेश त्यांना मिळतो कसा? ही सगळी मुलं आपल्याच देशातली. त्यांच्यापैकी बरेच जण माझ्याच सारखे उच्च शिक्षित आहेत. नोकरीच्या नावाखाली ते वेगवेगळ्या शहरात सेटल झालेले आहेत. त्यांचं काम व्यवस्थित पार पडावं म्हणून प्रत्येकाचा एक लीडर आहे. तो त्यांचं ब्रेन वॉश करतो. माझ्यावरती या शहरात बॉम्बस्फोट घडवून आणण्याची जबाबदारी होती. तुमचा इथला लीडर कोण आहे? नाव काय त्याचं? स्ट्रायकर स्ट्रायकर स्ट्रायकर. हॅलो सर. राम, सर तुम्ही अजूनही इथेच? म्हणजे तुमची कुठेही राहण्याची सोय झालेली नाहीये? राहण्याची पण नाही आणि नोकरीची पण सोय झाली नाही अजूनही. आज आम्ही अनेक ठिकाणी नोकरी शोधून आलो. सर तुम्हाला मी यापूर्वीच सांगितलं होतं, जोपर्यंत तुमचा राहण्याचा बंदोबस्त होत नाही तोपर्यंत तुम्ही माझ्या घरी राहा. त्याची काळजी करू नकोस राम. आता आम्हाला अशा प्रकारे जगायची सवय झाली. तू तुझं सांग, कामावरून आलास ना परत? नाही सर, तुमच्यासारख्याच दिवसभर वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी शोधून परत येतो. का? तू का नोकरी शोधतोयस? तुला नोकरीची काय गरज? सर आपण एक चहा घेऊया, मग सांगतो तुम्हाला. चला घ्या ना सर. सर बसा. बसला सर. ए दोन कटिंग दे रे. सर बिस्किट खाणार खास. ठीक आहे. घ्या सर. सर घ्या ना. तू सांग, काय म्हणत असो? हा तू आता म्हणत काय होतास? सर तुम्ही आमच्या गरीबाच्या घरी एक रात्र राहिल्याची बातमी भैयासाहेबांना कळली, म्हणून त्यांनी आम्हाला नोकरीवरून काढून टाकलं. आमच्यामुळे तुझं मात्र नुकसान झालं ना राम. नाही सर, असं बोलून तुम्ही स्वतःला दोष देऊ नका. आणि मी तुम्हाला मदत केली म्हणून भैयासाहेब मला फक्त नोकरीवरून काढू शकतात, पण पण तुमच्यासाठी सदैव उघडा असलेला माझ्या घरचा दरवाजा कसा बंद करू शकतात? सर प्लीज प्लीज माझ्या घरी चला ना प्लीज. नाही राम, उलट यापुढे आम्ही आमच्याप्रमाणेच तुझ्याही नोकरीसाठी प्रयत्न करू. सर त्याची काळजी तुम्ही करू नका. आज ना उद्या मला नक्की नोकरी मिळेल. सर निघायचं. हे किती झाले रे? 10 रुपये झाले. 10 रुपये.
आमच्या चहाचे पैसे तरी आम्हाला देऊ द्या. कारण तेवढेच पैसे आमच्याकडे आहेत. चला. मेलो रे मेलो, फार मेलो स्ट्रायकर, तू मेला. काय झालं स्ट्रायकर? अरे मी मरणाला घाबरतो म्हणून ज्याला हाताशी धरला तोच माझं मरण होऊन पोलिसांना जाऊन मिळाला ना रे. अरे असं असेल तर आपल्याला आपली जागा बदलायला हवी. पोलीस कधीही येऊ शकतात. ए, राजा तू जागा बदल, नाही तर इथून आणखी कुठेही जा. तो राज पोलिसांना घेऊन आपल्या मागावर आल्याशिवाय राहणार नाही. मग काय करायचं ठरवलंयस तू? काय करायचं? हात दे. काय करायचं हे प्रश्न आहे. हात दे. अरे घट्ट धर ना, एवढा हलका आहे कमी. हा राज ना आपल्या मागावर येऊ नये असं जर वाटत असेल तर त्याला थांबवायचं कायमचा. त्यानं कोर्टात आपल्याविषयी काहीही बोलू नये म्हणून त्याचं ते तोंड आहे ना, ते तोंड बंद करून टाकायचं. अरे पण हे कसं शक्य आहे? तो आता पोलीस संरक्षणात असेल. ते पोलीस संरक्षणात असेल तर पोलीस संरक्षणात जाऊन त्याला मारायचा. हा, राज कसाही करून मरायला हवा, लक्षात ठेव. नाही तर तो मला तुला आपल्या संघटनेला संपवेल कायमचा. संघटना वाचवायची ना रे राजा आपल्याला. वाचवायचं कामाला लाग. नाही रे, आता यापुढे राज नाहीतर मी नाहीतर राज, दोघांपैकी एकच. हरी, काय अप्पा? विक्रमादित्य राजे शिर्के. बोलवलंय सांगा. अप्पा विक्रमादित्य राजे शिर्के, आमच्या साहेबांनी तुम्हाला बोलवलंय. कोण आहे तुमचा साहेब? साहेब गाडीत वाट बघतायत तुमची. तुमच्या साहेबांना आम्हाला भेटायचं ना, मग त्यांना म्हणा तुम्ही इथे या आणि आम्हाला भेटा. अप्पा तू इकडे येत नाही म्हणाला. तुम्हालाच तिकडे बोलवलंय. फार उद्धट आहे.